नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा विषय मराठी आणि कविता 15वी आळाशीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. कविता आहे आळाशी. आळाशी म्हणजे काय होतं तर आळाशी म्हणजे एक पिकांचा जुडगा म्हणजे एकत्र बांधण्यासाठी जो कडब्याचा दोर तयार केला जातो त्या कडब्याच्या दोराला आळाशी असे म्हटले जाते. तर आळाशी ही जी कविता आहे ती हनुमंत चांदगुडे यांनी लिहिलेली आहे. 1977 त्यांचा जन्म झाला. प्रसिद्ध कवी व गीतकार म्हणून त्यांची ओळख आहे. शेती व निसर्ग, ग्रामीण भागातील शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय आहेत. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यासाठी कथा, कविता आणि ललित लेखन हनुमंत चांदगुडे करत असतात. अनेक चित्रपट आणि अल्बम यांच्यासाठीही गीत लेखन त्यांनी केलेलं आहे. याशिवाय त्यांचा काकरी हा कविता संग्रहांचा अल्बम खूप प्रसिद्ध आहे. त्यांच्या भेगा भुईच्या सांतताना हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत 17 पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. आता ही आळाशी कविता आहे. या आळाशी कवितामध्ये शेतकऱ्यांचे अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो, त्याच्या परिश्रमालाही पावसाळ्याच्या रूपाने फळ मिळते. भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी रात्रंदिवस चिखल पाण्यात पुन्हा राबत असतो. त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यांवर जगाचे पालनपोषण होते. त्यामुळे आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे हे या कवितेतून स्पष्ट होते. प्रस्तुत कविता भेगा भुईच्या सांदताना या कविता संग्रहातून घेतला गेलेली आहे. तर पहा, बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठवतो, भाळावरल्या घामाचा पुन्हा नभाला फुटतो. बा अनवाणी पायाचा म्हणजे शेतकरी माझे वडील आहेत आणि तो बाबा माझा अनवाणी पायाचा, शेतात कोणतीही चप्पल न घालता अनवाणी पायाचा ठसा त्याचा मातीत उठतो आणि भाळावरला त्याचा घाम हा पुन्हा घामाचा पान्हा नभाला फुटतो. म्हणजे भाळ म्हणजे काय तर भाळ म्हणजे कपाळ. तर यात काय सांगितलेलं आहे की शेतकरी अनवाणी पावलांच्या खुणा शेतात उमटत असतात. शेतकरी शेतात अपार कष्ट करतो. शेतकऱ्याच्या अपार कष्टातून आकाशाला सुद्धा पाझर फुटतो. पान्हा म्हणजे आहे पाझर फुटणे, नभ म्हणजे आकाश, आकाशालाही पाझर फुटतो आणि शेतकऱ्याचे जे राबणे आहेत ते पाहून ढग बरसतात आणि शेतकऱ्यांच्या कपाळावरील जो घाम आहे तो घाम आभाळातील नभातून पाण्याच्या रूपाने बाहेर पडतो, असे हे हनुमंत चांदगुडे यांनी आळाशी कवितेत म्हटलेलं आहे. नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होती या, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. भेगाळल्या भुईकडे बाप पाहून फाटतो, भाळावरला घामाचा पान्हा नभाला फुटतो. नभ पाणी पाणी होतो, जो आकाशात पाण्याचे मेघ दाटून आलेले आहेत ते जणू आकाशच पाणी होते आहे आणि मातीत बरसून ते तिथे सगळा चिखल झालेला आहे असे इथे कवी म्हणतात. आणि मग काय नभ पाणी पाणी होतं, जो मेघ पूर्ण दाटून आलेला आहे त्याचं पूर्ण पाणी पाणी होते, मातीत चिखल झालेली आहे. कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. म्हणजेच काय, कुणबी म्हणजे काय, जो शेती करतो तो कुणबी. मग शेतकऱ्यांच्या जीवनातील कठीण कोडी सुटत असताना कुणब्याचं जीवन कसाला लागते, जीवनाची उकल होते. कारण की जे उकल होणे म्हणजे काय, त्याला पाण्याचीच गरज आहे. कोडे सुटते, त्याचं जे कोडा आहे पाणी येण्याचं ते सुटलेलं आहे. आज ते आकाशाने पूर्ण केलेले आहे. आणि भेगाळल्या भूमीकडे बाप पाहून फाटतो. पावसाची शेतकऱ्याला आतुरता असते. उन्हाळ्याने त्या सगळ्या काळ्या शेतामध्ये भेगा पडलेल्या असतात. त्या भेगाकडे पाहून बाप खरंच खूप रडतो आणि त्याचं रडणं पाहून, त्याची शेतातली कष्ट पाहून शेवटी नभाला सुद्धा पाणी फुटते. आणि पुन्हा म्हटलेलं आहे, भाळावरल्या त्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. भाळ म्हणजे पुन्हा सांगते मी कपाळ, की कपाळावरचा जो घाम आहे तो शेतात घाम कशाच्या रूपात पडतो तर नभाला सुद्धा त्याची दया येते शेतकरी बापाची आणि त्या घामाची तुलना त्या नभाला फुटलेल्या पाण्यासोबत केलेली आहे. हाता पायाला चिखल बाप घामामधी ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला. बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. आता पुन्हा काय म्हटलेलं आहे, शेत कसत असताना शेतकरी जो बाप आहे त्याचे हातपाय चिखलाने मागतात. चिखलातच त्याचं जीवन आहे आणि जणू त्याच्या हातापायांचा चिखल होतो आणि घामाने ओला झालेला असतो.
खूप कबाड कष्ट तिथे करावे लागतात शेतात आणि तिथे सुद्धा हातापायांना असं म्हटलं जाते की हात पायाचा सुद्धा चिखल झालेला आहे आणि घामाने ते सगळा ओला झालेला आहे. त्याच परिस्थितीत तो चिखलात राबतो, तो नाही म्हणत नाही. त्याच्या मेहनतीतून जे पीक शेतामध्ये तरारते ते पाहून पाखरांचा थवा सुद्धा त्या पिकांच्या अवतीभोवती गिरट्या घालत असतो. बाप जेव्हा शिवार पाहून आनंदाने आरोळी ठोकतो तेव्हा लहान लहान मूल रडत रडत जागे होते. म्हणजे बापाच्या आनंदालाही दुःख व वेदना बिलगलेल्या असतात तेव्हा त्याच्या घामाचा पाझर आभाळातून फुटतो, असे कवी हनुमंत चांदगुडे हे आपल्याला नेहमी सांगत आहेत. बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म ताटातून होतो. दाणे कणसाला येता बापा हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. बापा रगात म्हणजे रक्त. पहा इथे काय म्हटलेलं, बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो. म्हणजे काय, शेतात सोडलेला जो पाटाच्या पाण्यातून बाबाचं रक्त वाहून जातो. बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आटवतो तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो. पाट म्हणजे काय, शेतात जे सोडलेलं पाणी असते त्या पाण्याला पाट म्हटलं जाते. ताट म्हणजे काय, कणसाचं जे रोप आहे त्याला ताट म्हणतात. पाट म्हणजे काय तर शेतात सोडलेले पाणी आणि ताट म्हणजे काय, कणसाचे रोप. मग कणसाचा जन्म सुद्धा त्या ताटातून होतो असे इथे कवी सांगतात आणि म्हणतात की या कबड कष्ट केल्यानंतर जोंधळ्याच्या कणसावर हिरवेगार दाणे दिसू लागतात. दाणे कणसाला येतं बापा हुरडा वाटतो. आणि मग जोंधळ म्हणजे काय, ज्वारीच्या कणसाला हिरवेगार दाणे दिसू लागतात आणि बापा त्याचा हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो. शेतकऱ्याची हेच तर खासियत असते की आपलं धान्य आलं की तो आनंदाने सगळ्यांसोबत शेअर करतो, सगळ्यांना वाटतो आणि त्यातच त्याचा आनंद जो आहे तो गगनात मावेनासा झालेला असतो. आणि ते म्हणतात की हुरडा म्हणजे काय होतं की जे कच्चे दाणे आहेत ज्वारीचे, जोंधळ्याचे हिरवेगार जे कच्चे दाणे आहेत ते भाजायचे, ते भाजल्यानंतर तयार होणारा हुरडा. तर हे हुरडा शेतकरी बाप आनंदाने सगळ्यांना वाटतो. आणि पुन्हा म्हटलेला आहे, भाळ्यावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. आणि पुन्हा शेवटी हेच लाईन म्हटलेले आहे की बाप खूप कष्ट करतो तेव्हा कुठे या नभाला पाना फुटत असतो. येता भरात जोंधळ्या बाप काढणी करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचा भरतो. जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो म्हणजे काय, जोंधळ्याचे दाणेदार ताट जेव्हा शेतात लहरते, जेव्हा बाप त्याची कापणी करतो तेव्हा तो स्वतः उपाशी राहून सगळ्या जगाचे पोट भरतो. आता किती दिवस तरी ते शेतातलं पीक जोपर्यंत शेतकऱ्याच्या घरात येऊन पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला कबाड कष्ट करावे लागतात. आणि जोंधळा म्हणजे काय होतं तर ज्वारी, म्हणजे जेव्हा ज्वारी पूर्णपणे आलेली असते तेव्हा बाप त्याची काढणी करतो, स्वतः उपाशी राहून रात्रंदिवस ते ज्वारी आहे ती येईपर्यंत उपाशी राहतो, खूप कबाड कष्ट करतो. पण जगाला मात्र पोट भरण्यासाठी अन्न तयार करत असतो. आणि म्हणून कवी काय म्हणतात की काढलेल्या पिकांचा हा जुडगा बांधण्यासाठी आळाशी तो स्वतः होतो. त्या जो जोंधळा काढलेला आहे, जी ज्वारी काढलेली आहे त्याला बांधण्यासाठी तो स्वतः आळाशी होतो. तरीही त्याचा आळा का तुटतो हा एक मोठा प्रश्न इथे कवी म्हटलेला आहे की त्याने स्वतः तो आळा होतो पण तरी मात्र तो त्याची जो आळा आहे तो का तुटतो हा प्रश्न इथे एक कवींनी उपस्थित केलेला आहे. शेतकरी कष्टाने राबून शेतात धान्य पिकवत असतो, तो जगाला पोचतो, परंतु त्याचे जीवन मात्र आपण पाहतोच की हलाखीचे असते. त्याचे जीवन हलाखीचे असते. आणि हेच ओळ शेवटच्या ओळीच्यात आपल्याला सांगून देतात की इतकं सगळं खरं असूनही त्याचा जो घाम आहे, त्याच्या कपाळावरचा जो घाम आहे तो शेवटी कुठे उतरतो तर तो नभाला पाना फुटून उतरत असतो. पहा आपण इथे पाहिलेलं आहे की भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. सगळ्या प्रत्येक कडव्यानंतर कवींनी हे शेवटची ओळ म्हटलेली आहे. आता असं का म्हटलेलं असेल, कारण शेतकरी दिवस रात्र शेतात राबतो आणि स्वकष्टाने धान्य पिकवतो. शेतकऱ्याचे जीवन खूप कष्टमय आहे, खूप जास्त त्यांना कष्ट करावं लागतं. आणि हीच जी सगळी मांडणी आहे शेतकऱ्याची आळाशी कवितेत कवी हनुमंत चांदगुडे यांनी लिहिलेली आहे. शेतकरी हा खरा तर जगाचा पोशिंदा आहे.
चिखल मातीत तो स्वतःचे पाय रोवून कष्ट करत असतो, स्वतःच्या हातापायाचा सुद्धा चिखल करत असतो, त्याचा घाम गाळत असतो आणि त्याच्या घामातूनच शेतकरी पिके तयार करतो आणि त्या पिकातून हे जग जगत असतं. उन्हाळ्यात त्याच्या अनवाणी पायाचे ठसे उमटतात. जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही, इतका त्याला आनंद होतो. इतके आपण कबाड कष्ट केले हे सुद्धा तो विसरून जातो आणि आनंदाने नाचू लागतो. जेव्हा पाऊस येतो तेव्हा आनंदाने नाचणारा शेतकरी सुद्धा या कवितेत कवीने प्रस्तुत केलेला आहे. कवी काय म्हणतात की शेतकऱ्याचे घामच आभाळातून पावसाच्या रूपाने येते. शेतकरी खूप जास्त कष्ट करतो आणि त्याचीच दया त्या नभाला येते आणि त्या ढगाला येते आणि कुठेतरी तो फुटतो आणि त्याने सोसलेले सगळं कष्ट फळाला येतं आणि आकाशाला पुन्हा पाना फुटतो आणि शेतकऱ्याचा घाम जणू पावसाच्या सरीच्या रूपात झरत असतो. तर पहा, हे जी कविता आहे आपली आळाशी, ही आळाशी कविता हनुमंत चांदगुळे यांनी लिहिलेली आहे. कवींनी इथे शेतकऱ्यांचा कष्टाचा प्रवास प्रयत्नरित्या टिपलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की शेतकऱ्याचं वास्तववादी जीवन इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे जे कविता आहे ही अष्टाक्षरी छंदात बांधलेली आहे. ती ही कविता एक प्रासादिक झालेली आहे. क्रियापदांची यमके साधल्यामुळे आशयाची अभिव्यक्ती थेट झालेली आहे. छान ग्रामीण शब्दरचना आलेली आहे. रगात, ताटात, पाना, भाळ हे सगळे ग्रामीण शब्द या कवितेमध्ये आलेल्यामुळे कविता खूप आपलीशी वाटते. अंगावर काटा येणाऱ्या शब्द लगावामुळे शेतकऱ्यांची आयुष्याची समरस होऊन कृतज्ञ भाव इथे कवींनी व्यक्त केलेला आहे. आशा करते तुम्हाला सगळ्यांना माझ्या कवितेचा अर्थ समजला असेल. मनापासून धन्यवाद.